काल सिलेक्टचं आपण केलं होतं आणि इन्सर्टचं. आज डिलीट आणि अपडेटच्या करून बघायचं. सो मी सिंपल इथे जातो, गो रन स्टार्ट विदाउट डिबगिंग. सो आपला हे पेज आहे, थोडा लोड होईल आणि हा जेसनचा डेटा आला. ओके. त्याच वेळी आपण इथे जो बघितला, खाली एक फॉर्म क्रिएट केला होता. फॉर्म मध्ये जो पण डेटा आपण फिल करतो, तो डेटा वरती ऍड सुद्धा होतोय. तर हे आपण बघितलं. जसं की आता हे आज एक टेस्ट ऍड करतो, टेस्ट 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 @gmail.com. ठीक आहे. सेंड म्हटलं की जो एपीआय कॉल होतोय, सक्सेस अलर्ट टाकला होता ना आपण. सेंड नाही झालं. एक मिनिट परत चेक करून घेऊ. टेस्ट टाकलं होतं, टेस्ट टेस्ट @gmail.com, टेस्ट@gmail.com. सेंड मेसेज. हा, सक्सेस. ओके, इथे आलो आणि खाली जाऊन आपण बघितलं. रिफ्रेश करावं लागेल, ऑटो रिफ्रेश नाहीये. टेस्टचा डेटा पण आलेला असेल, हे बघा. ठीक आहे. तर इन्सर्ट होत आहे आणि सिलेक्ट होत आहे. आता आपल्याला काय करायचंय, डिलीट सुद्धा करायचंय. जर डिलीट करायचं असेल तर डिलीटची सुद्धा एक एपीआय जी ऑलरेडी रेडी आहे आपल्याकडे. जसे एपीआय मध्ये हा बघितला तुम्ही, तर इथे डिलीट एपीआय ची URL आपल्याकडे ऑलरेडी आहे. ही बघा ही. आता एक्झॉस्ट लायब्ररीने ही URL कॉल करायची ना आपल्याला. डायनामिकली जो रो डिलीट करायचा आहे टेबल टॅग मधला, त्याचा आयडी गेट करून तो आयडी त्याला पास करायचा. ठीक आहे. तो आधी आयडी गेट झाला पाहिजे. मग गेट करण्यासाठी आपल्याकडे ह्या रोची तर पोझिशन भेटते. चेक करून बघून आपण याची व्हॅल्यू इथे भेटते का नाही. ओके. मग त्यासाठी काय करावं लागेल, एक पॅरामीटराइज फंक्शन बनवणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या फंक्शन मध्ये तो पॅरामीटर पास करायचा, ती व्हॅल्यू तिथे पास होईल. मग याची सुरुवात कशी करणार आहे, आपल्याकडे ऑलरेडी टेबलचा डेटा सेट आहे. तो इथे बघितला तर हे बघा हा. आपण इथे काय करतो, एक बटन क्रिएट केलेलं आहे आणि बटन मध्ये त्याची व्हॅल्यू वगैरे पास केलेली, नाव वगैरे दिले, क्लास वगैरे लावलेले. आता आपल्याला माहिती जेव्हा आपण जावास्क्रिप्टच्या फंक्शन लिहितो, तर इथे ऑन क्लिक इव्हेंट लिहावा लागतो. सगळ्यात अगोदर काय करू, आपण एक छोटासा इथे इव्हेंट क्रिएट करू. तो क्रिएट झाला पाहिजे इथे ऑन क्लिक नावाचा. ऑन क्लिक, ऑन CLICK. ओके. इज इक्वल टू डबल क्लिक मध्ये सिंगल क्लिक लिहावं लागेल इथे. एक फंक्शन बनवतो मी डेल नावाचं. ओके. आधी हे वर्क होतंय हे चेक करावं लागेल ना आपल्याला. मग त्यासाठी आपण काय करणार, या नावाचं फंक्शन आपण लिहिणार आहे कुठे, वरती. जसं एपीआय नावाचं फंक्शन आहे, त्याच वेळी आपण डेल नावाचं फंक्शन इथे यूज. सेम स्क्रिप्ट मध्ये लिहिता येईल, काही प्रॉब्लेम नाहीये. सो इथे मी फंक्शन लिहितो, FUNCTION फंक्शन. फंक्शनचं नाव आहे डेल. ओके. एक अलर्ट टॅग देतो, इथे नाव देतो डेल. तो फंक्शन कॉल होतोय की नाही ते चेक करून घ्या एकदा. होत असेल तर मग आपल्याला तिथे आयडी डायनामिकली पास करायचा. इथे आलोय आपण आपल्या पेजला. इथे डेटा ऑलरेडी सगळं आहे. इथं परत एकदा रिफ्रेश करतो, डेटा लोड होतोय, येऊन गेला डेटा. फाईन. डेल. हे बघा, कुठेही कोणत्याही बटनला क्लिक करा, तो ऍक्शन आता घेतोय, कारण आपण डायरेक्टली त्या ग्रीडला फंक्शन लावलेलं आहे. डेल. आता सेकंड टार्गेट आपल्याला असं करायचंय की ज्या डेटाला, ठीक आहे, तो आयडी गेट करायचा पहिला. जो डिलीट करायचा त्याचा आयडी भेटला पाहिजे. मग तो आपल्याला इथे जर आपण बघितला कोड मध्ये, ठीक आहे, तो कोड मध्ये आपल्याला आयडी एका ठिकाणी भेटतोय. कुठे भेटतो आयडी, बघा. सिंपलचा फंक्शन आपण बटन क्लिकला कॉल केले आणि खाली जर तुम्ही गेले, जसं इथे लिस्ट मध्ये आपण स्टोअर केलं, लिस्ट ऑफ आय डॉट नेम, लिस्ट ऑफ आय डॉट ऍड्रेस, लिस्ट ऑफ आय डॉट ईमेल्स. म्हणजे हे नेम, ऍड्रेस, ईमेल आपल्याला भेटताय. मग त्याच वेळी इथे आयडी सुद्धा भेटू शकतो. तो आयडीचा की काय आधी बघून घ्यावा लागेल. आय थिंक SID आहे.
तरी एकदा लिंक चेक करून घेऊ आपण. इन्सर्टची ना ही नाही सिलेक्टची. फॉलो लिंक कॉपी करतो सिंपल आणि आपल्या ब्राउझरला जाऊन इथे पेस्ट करूया. आयडीची की काय ते बघावं लागेल. इथे काय S_ID आहे. ठीक आहे, काय फरक नाही. इथे आलो आपण. आता आपण काय करणार आहे, पॅरामीटराइज फंक्शन बनवणार आहे. म्हणजे जो ऑन क्लिक फंक्शन आपण लिहिला आहे कुठे TRTD मध्ये आणि त्या फंक्शनला सिम्पली तो फंक्शन कॉल केला, तिथे हार्ड कोडेड डेल लिहिला होता. आता इथे काय करायचं, आपल्याला एक पॅरामीटर पास करायचा आणि तो पॅरामीटर तुमचा काय असणार आहे, हा. आता हा कसा पास होईल डायनामिकली तो बघावं लागेल. ट्राय करू आपण. ओके, मी प्लस लावू शकतो का इथे, माहित नाही. हा असा ऍक्सेप्ट करेल की नाही बघावं लागेल. S_ID. ठीक आहे. हा ऍक्च्युली कलर्ड झाला पाहिजे, पण आता याच्यात कसा डेटा हा पास होईल तो एक पार्ट बघणं गरजेचं आहे. जर मी डायरेक्टली असा पास केला तर एरर येऊ शकतो कधी कधी. नाही घेतलं ना त्याने, तर बघा हे वाईट पण झाले, म्हणजे तो S_ID. ठीक आहे. तर हा डेल जो आहे तो पॅरामीटराइज फंक्शन झाला, म्हणजे वरती पण आपल्याला काय करावं लागेल, पॅरामीटर पास करावं लागेल. तर सपोज पॅरामीटर मी म्हणून आयडी यानं पास करतो. ठीक आहे. आणि इथे तो आयडी आपण गेट करून बघू. जो ग्रीडला क्लिक करतो तो आयडी इथे भेटत आहे का, तो आधी चेक करून घ्यावा लागेल. इथे आलो आपण, रिफ्रेश करून घ्या. सिंटॅक्स एरर असू शकतो, चेक करून घेऊ. आणि आयडी जर भेटला तर आपलं काम झालं. सपोज आता 551 हे बघा, 551 आयडी भेटला. ओके, मी दुसऱ्या ग्रीडला क्लिक करतो, 555 तो पण आयडी भेटला. ओके, मग आपलं इथे काम सोपं होऊन गेलं ना. ज्या ग्रीडला क्लिक करायचंय त्याचा आयडी आपल्याला भेटतोय. जसं की इथे 536 बस. माझा तो 2 लाईनचा कोड आपला ऍज युजल एक्झिओस डॉट पोस्ट करायचा, ती URL, आणि त्याच्यामध्ये तो जो आयडी आपण जो डायनामिकली गेट केलाय हा आयडी त्या URL ला पास करायचा. एवढासा कोड इथे लिहायचा आहे. बस इथपर्यंत. ठीक आहे. वरती आपण आलो इथे, क्लोज करून घ्या ब्रॅकेट्स. सिंपल. एक्झिओस डॉट गेट नाही, इथे एक्झिओस डॉट आपलं पोस्ट आहे, POST. ओके. जिथे डेटा पाठवायचा तो पोस्ट असतो, जिथे गेट करायचा तो गेट असतो. ठीक आहे, सिंपलचा पार्ट आहे. सगळं तसंच आहे. आणि जी डिलीटची URL जी होती आपली, ही URL मी कॉपी करतो इथून आणि आपल्या जो कोड मध्ये आहे इथे इथे जाऊन त्याला पेस्ट करायचं. पेस्ट केली. आणि आयडी इज इक्वल टू, आपण डेटा कशात घेतो, आयडी मध्येच घेतोय. तर इथे जाऊन आपण काय करणार आहे, प्लस आयडी. दॅट्स ऑल. एवढं तर करायचं होतं. आता फक्त आपल्या कन्फर्मेशन साठी आपण काय करू, जो आयडी आपण गेट केलेला आहे तो आता एल मध्ये डेटा भेटतो. इथे आपण काय केलं होतं, डेटा डॉट पोस्ट मध्ये जायची गरज नाही, डायरेक्टली एक रिस्पॉन्स गेट करायचा आहे ना. तो रिस्पॉन्स कशामध्ये, पोस्ट नावाच्या ऑब्जेक्ट मध्ये डायरेक्टली ऍज अ स्टेटस म्हणून दिलेला आहे. मग आपण इथे पोस्ट नावाच्या ऑब्जेक्ट मध्ये डायरेक्टली काय करू, स्टेटस गेट करू. आणि इथे कम्पेअर करायचा, इफ एल इक्वल टू काय 200, कारण स्टेटस 200 असेल तर सक्सेस, नाही तर फेल. जर हा 200 असेल तर अलर्ट मध्ये काय द्यायचंय, डिलीट सक्सेस. DELE, डिलीट SUCCESS. नाही तर एरर देणार आहे, सिंपल. else part, ELSE, else part, this delete success or delete fail. FAILLE.
फेल जे पण असेल स्पेलिंग. परफेक्ट. चला याला चेक करून बघू. इथे आलोय आपला URL इथे ऑलरेडी रेडी आहे. सपोज आता 543 आहे. याला मी इथे डिलीट करतो. डिलीट सक्सेस आला. ओके. तो लगेच जाणार नाही कारण रिफ्रेश नाही झालेला. हे बघा आता 543 डिलीट झाला. आता तुम्ही जर परत त्याला डिलीट करायला गेले, तर इथे आउटपुट बघा काय येतं डिलीट फेल्ड. कारण तो ऑलरेडी डिलीट झालेला आहे. फक्त रिफ्रेश करायचं नाही. इथे डिलीट केलं, क्लिक केलं मी डिलीट सक्सेस. होता? जस्ट रिफ्रेश करा. 42 आणि 43 जो आहे तो आपला चालला जाईल. ठीक आहे. 36 वाला डिलीट करायचं. डिलीट सक्सेस. ओके. ठीक आहे. आता आपण काय करू एक रिलोडिंगचा पण कोड शोधून घेऊ. की म्हणजे दरवेळेस आपल्याला काय आहे रिफ्रेश करायची गरज नाही. पेज रिलोड इन JS, नॉर्मल JS, इन जावास्क्रिप्ट. कसा रिलोड करायचा? ओके. विंडोज डॉट लोकेशन डॉट रिलोड करायचा. लोकेशन डॉट रिलोड नावाचं फंक्शन बघून घेऊ कसं वापरायचं त्याचं. काय नाही स्क्रिप्टमध्ये फक्त काय लिहायचं तुम्हाला लोकेशन डॉट रिलोड. मग आपण काय करू जिथे आपला कोड सक्सेस होतोय जसं की 200 आलं, सक्सेस आलं, नंतर रिलोड करून घेऊ. सिंपल्स. रिफ्रेश करा. म्हणजे दरवेळेस प्रत्येक वेळेस काय करायची कोड ते रिलोड करत बसायची गरज नाही. जसं की आता आपण काय डिलीट करतो 548 मी डिलीट केला. डिलीट सक्सेस, पेज रिलोड. खतम. ठीक आहे. त्याच वेळी अजून जे जे डिलीट करायचं आता सोपं आहे ना. जिथे जिथे एम्प्टी आहे 540 डिलीट करो इसको. डिलीट सक्सेस. खतम. त्यानंतर अजून कुठे एम्प्टी आहे 551 डिलीट सक्सेस. ओके. त्याच्यानंतर काय होतं 552 डिलीट करायला डिलीट होऊन जाईल. लक्षात आले डिलीटचं. मेनली याच्यात तुम्हाला हे शिकायचं आहे की एखाद्या ग्रीड वरचा जो डेटा डायनॅमिकली कसा गेट करायचा आणि तो गेट करण्यासाठी आपल्याला त्याच्या ग्रीड पोझिशनला जावं लागतं. ओके. हे बघा हे तर माहित झालं तुम्हाला एक्झॉस्ट डॉट गेट किंवा पोस्ट इथे URL पास करायचा पॅरामीटर असेल तर पॅरामीटर आणि जो तुम्हाला व्हॅल्यू रीड करायची तो रीड करायचा. कम्पेअर करायचं. हे करायचं. दिस इज फॉर रिफ्रेशिंग पेज लोकेशन डॉट रिलोड. आणि मोर इम्पॉर्टंटली जो ग्रीडमध्ये डेटा होता, टेबलमध्ये जर आपण असं इनपुट बटन वगैरे लिहू शकतो आणि त्याच्यात ऑन क्लिकला तो पॅरामीटर डायनॅमिकली पास करू शकतो. ठीक आहे. हे मेजर याच्यात शिकायचं होतं. आता झालं आपलं इन्सर्ट झालं, डिलीट झालं आणि सिलेक्ट सुद्धा आपलं इथे झालेलं आहे. ठीक आहे. याच्यानंतर एक पार्ट राहतो तो म्हणजे तुमचा अपडेटचा पार्ट असतो. ठीक आहे. आता अपडेटमध्ये करायचं काय नेमकं? अपडेटचं थोडं जास्त फंक्शनॅलिटी असते बेसिकली. आता जो डेटा अपडेट करायचा तो आधी तुम्हाला सिलेक्ट करता आला पाहिजे. ओके. हा पूर्ण रोचा रो डेटा तुम्हाला एका ठिकाणी पाहिजे. त्याच्यानंतर तो डेटा तुम्हाला तिथे सेट करता आला पाहिजे. सेट केल्यानंतर त्या आयडीच्या अगेन्स्ट तो डेटा अपडेट सुद्धा झाला पाहिजे. एवढं सगळं फंक्शनॅलिटी ते करायचं. ठीक आहे. अपडेट करायच्या आधी काय आपल्याला काय अपडेट करायचंय ते व्हॅल्यू कुठेतरी सेट होणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये जे चेंज केले झाले ते अपडेट झाले पाहिजे. आता एक वेळ तर आपल्याकडे आहे की आपण हा जो डेटा आहे तो डेटा गेट करू शकतो. ओके. कॉमा सेपरेटेड बाय पॅरामीटराइज व्हॅल्यू करून आणि त्या व्हॅल्यू आपण पाहिजे तिथे सेट पण करू शकतो. ठीक आहे. तर आता आपण काय करू आपल्याकडे फॉर्म ऑलरेडी आहे. इथे बघायला गेलं तर आपला जो फॉर्म आहे हे बघा फॉर्म खाली फॉर्म आहे ना. आता आपण एक काम करू जेव्हा आपण अपडेटच्या बटनला क्लिक करू अपडेटच्या बटनला क्लिक केल्यानंतर हे खूप जणांना जमत नाही अपडेटचं म्हणजे ते लाईक कन्फ्युज होऊन जातं की एक्झॅक्टली करायचं काय. हे बघा आपल्याला करायचं काय ते मी सांगतो आधी.
आपलं सिलेक्ट, इन्सर्ट आणि डिलीटचं एवढं लक्षात आलंय का? मी सगळा हा सोर्स कोड तर देणारच आहे तुमच्या स्टडीसाठी. तुम्ही त्याला व्यवस्थित स्टडी करा. नंतर काही डाऊट असेल तर मला विचारू शकता. आता मेन अपडेटचं काय करायचं, आपण याच्या शेजारीच एक बटन घेणार आहे, अपडेट नावाचं. त्या बटनला क्लिक केल्यानंतर हे टेस्ट टेस्ट जावा हे जे सगळे जे व्हॅल्यू आहेत ना, त्या व्हॅल्यू इथे सेट झाले पाहिजे. ठीक आहे. तो पार्ट कसा करायचा, आता तो एक चॅलेंजिंग आहे. ते कसं करता येईल आपल्याला इथे बघू, आपण इथे सेट करता येतं का. सगळ्यात अगोदर तर तो एक बटन ऍड करायचा आणि त्या बटनच्या क्लिकला सगळ्या व्हॅल्यू भेटताय की नाही ते चेक करू आपण. नंतर पुढचं बघू. आता बटन करायचं, ऍड करायचा कोड तर आपल्याला कळाच आहे. त्याच्यामुळे आपण डायरेक्टली तो जो TDTRD आहे तिथेच तो दुसरा बटन आपण घेऊन टाकू. ठीक आहे. पहिला बटन आणि त्याच वेळी आता एक दुसरा बटन पण इथे ऍड करून टाकू. त्या बटनला नाव फक्त मी इथे सक्सेस देतो, SUCCESS आणि इथे नाव आपण देऊ अपडेट. चेक करून घेऊ कसा दिसतोय बटन. हे बघा, अपडेटचं इथे बटन येऊन गेलंय, काहीच प्रॉब्लेम नाही आता. ठीक आहे, फाईन. आता अपडेटवर क्लिक इव्हेंट लावल्यानंतर आता सध्या डिलीटच फंक्शनॅलिटी त्याच्यावर कॉल केलंय, पण आपल्याला कुठलं फंक्शन कॉल करायचं त्याच्यावर अपडेटचं. मग अपडेटचं काय करावं लागेल, मी इथे काय करतो, फंक्शनचं नाव अपडेट लिहितो. ठीक आहे, UPDT. फाईन, अपडेट इथे लिहून टाकलं मी. UPDT नाव फंक्शन आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळे पॅरामीटराइज पास करायचे. फॉर एक्झाम्पल हा झाला एक पॅरामीटर SID, कॉमा दुसरा, कॉमा तिसरा. ओके, पहिला SID, दुसरा नेम, 4 पॅरामीटर पास करायचे. दुसरं काय आहे, नेम. SID नंतर आपल्याला इथे पास करायचं आहे नेम. तिसरं ऍड्रेस आणि नंतर आहे ईमेल. फाईन, ईमेल. ओके, तर हे 4 व्हॅल्यू आपल्याला त्याच्या ग्रिडला क्लिक केल्यानंतर त्या ग्रिडला भेटले पाहिजे. मग आपण काय करू, हे सगळे व्हॅल्यू आता वरती रीड करू. मी अपडेट नावाचा फंक्शन इथे लिहितो वरती, जसं आपण हा डिलीटचा लिहिला होता. सिमिलर मॅनरली मी हा कॉपी करतो इथे. फंक्शन्स, इथे मी अपडेटचा फंक्शन लिहितो. फंक्शनचं नाव दिलं इथे अपडेट सक्सेस, इथे अपडेट फेल. हे तर लिहिलेलं बरोबर. स्टेटस पर्यंत पण ठीक आहे. ठीक आहे, इथे पॅरामीटर आणि URL चेंज होईल, तो नंतरचा पार्ट. आधी आपण या फंक्शनचं नाव चेक करू, अपडेट UPDT. आणि हा एक्झॉस्टचा जो कोड आहे ना, तो सध्या कमेंट करून ठेवतो मी इथपर्यंत. फाईन. सगळ्यात अगोदर आपल्याला ह्या UPDT मध्ये जे पॅरामीटर आहेत, 4 पॅरामीटर घ्यायचे. पहिला ID, NM आहे, NM, ADR, EML. ठीक आहे, हे 4 पॅरामीटर भेटतात का ते चेक करू. अलर्ट, अलर्ट मध्ये 4 व्हॅल्यू प्रिंट करू आपण. पहिला आहे ID प्लस डबल कोट स्पेस प्लस NM प्लस डबल कोट स्पेस प्लस ADR प्लस डबल कोट स्पेस स्पेस प्लस EML. ठीक आहे, चला याला चेक करा. रिफ्रेश झाला, इथे आलो आपण. आता मी सिंपलचा काय करतो, आपण जे ऍड केलंय टेस्ट टेस्ट ते गेट करतो. नाही पास होते ना, चुकलंय काहीतरी. आधी सिंपलचा चेक करायला पाहिजे होतं. क्लिक इव्हेंट होतोय की नाही फक्त. ID, ईमेल, ऍड्रेस, EML 1 2 3 4. फंक्शनचं नाव आहे UPDT. फंक्शनचं नाव UPDT बरोबर आहे का, फंक्शनचं नाव UPDT.
तो चेक करा. कुठे कॉल केलाय? अपडेट. हा. इनपुट टाइप बटन UPDT फंक्शनचं नाव आहे. इथे 4 पॅरामीटर पास केले गेलेले बरोबर. 1, 2, 3, 4. परफेक्ट. व्हॅल्यू आणि बिट सक्सेस. ऑन क्लिक UPDT मेथड्स. बरोबर आहे हे तर. बंद करून एकदा परत चालू करा. डिलीटचा वर्क होतोय ना परफेक्ट. आता मी या 539 डिलीट करतो. ओके. याला काही प्रॉब्लेम नाही. डिलीट होतोय सक्सेसफुली. अपडेट. नाही. सगळ्यात अगोदर एक सिंपलचं बटन करून क्लिक इव्हेंट लागतो का हे चेक करणं गरजेचं आहे. आय थिंक काही राहत असेल आपलं. ठीक आहे. तर मी काय करतो सध्या ही लाईन कॉपी करतो एका ठिकाणी. अजून एक डाऊट असा आहे की मला आपण जे खाली जे आहे ची हेडिंग बनवली नाही, पण त्याने काही फरक पडला नाही पाहिजे. डेटा सेट झालेला. सिंपल इव्हेंट होतोय की नाही तो चेक करू आधी. थांबा. मी एका मिनिटासाठी डिलीट ना बंद करून ठेवतो. ओके. तो जर प्रॉब्लेम असेल तर कळून जाईल. तोच आहे का? आता मी याला क्लिक करतो. नाही, तो प्रॉब्लेम नाहीये. इन्स्पेक्ट करून पण चेक करू शकतो काय होतंय की नाही. कन्सोल. हा, बघा इथे काहीतरी सिंटॅक्स एरर आहे. कुठे एरर आहे? कॅन नॉट रीड द प्रॉपर्टी अनडिफाईन्ड SID. हा एरर आहे तिथे. ठीक आहे. तो एरर बघून घेऊ. काय अनडिफाईन्ड प्रॉपर्टी SID कसा म्हणतोय तो? बरोबर आहे ना. S_ID कॉमा 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 आणि व्हॅल्यू. शेवटी व्हॅल्यू पास क्लोज केलं त्याला. 4 पॅरामीटर होते म्हणून. ठीक आहे. आधी सिंपल क्लिक इव्हेंट लागतो की नाही ते चेक करू. मग आपण बाकीचा डेटा ऍड करू. मी याला कॉपी करतो. इथे आलो. याला कमेंट करा. एंटर. वरती जा. पेस्ट. मी सिंपल आधी एकच फंक्शन ऍड करतो. ओके. फंक्शनचं नाव आहे UPDT. सिंपल फंक्शन आहे. ओके. वरती गेलो आपण इथे. इधर याला आपण कमेंट. हे पॅरामीटर सध्या मी काढतो. ठीक आहे. आणि आपण इथे देऊ फक्त अलर्ट. ALERT अलर्ट. UPDT अपडेट सेमिकोलॉन. शेवटी सेमिकोलॉन. ठीक आहे. रिफ्रेश. इथे आले. अपडेट. ओके. क्लिक इव्हेंट लागतोय. तिथपर्यंत ओके. काहीच प्रॉब्लेम नाहीये. फाईन. याला काही इश्यू नाही. इथं होतंय. याला क्लोज करा. अपडेट. अपडेट. ठीक आहे. आता एक एक व्हॅल्यू आपण गेट करू. सगळ्यात अगोदर मी काय करतो फक्त इथे ID पास करतो. ठीक आहे. ID पास करून इथे ID टोस्ट करतो. थोडस स्पेस ID. एक पॅरामीटर पास करून बघू आणि एक एक व्हॅल्यू पास करून बघू. सगळं एकत्र पास केले त्याच्यामुळे त्याला कळायला मार्ग नव्हता की एक्झॅक्टली करायचं काय. इथे पण एक व्हॅल्यू पास केली होती. त्याच वेळी मी इथे सेम SID कॉपी करतो आणि इथे पेस्ट करतो. इथपर्यंत काही इश्यू नाही. इथे आलो. रिफ्रेश केलं. ID. ID भेटला. काहीच प्रॉब्लेम नाही.
आता दुसरा पॅरामीटर. मी जेव्हा इथे कॉमा करून इथे नेम सुद्धा जेव्हा कॉपी करतोय, याला तर काही प्रॉब्लेम नाही पाहिजे. 2 पॅरामीटर पास केलेले आहेत. फाइंड्स. वरती सुद्धा मी 2 पॅरामीटर आता पास करतो. जसं आपण इथे आयडी केलेलं आहे, त्याच वेळेने मी इथे कॉमा करतो एनएम. ठीक आहे. सो सिंपली प्लस डबल कोट स्पेस प्लस एनएम. 2 पॅरामीटर आहे. सिंटॅक्टिकली काहीच इश्यू नाही. की व्हॅल्यू वाईज सगळं ओके. हा, इथे प्रॉब्लेम येतोय. ठीक आहे. दोन जेव्हा व्हॅल्यू पास करतोय तेव्हा मात्र तो एरर देतोय. हा, आणि तुम्ही इथे बघितलं का ऍक्च्युअल मध्ये, जेव्हा मी इथे क्लिक करतोय, इथे रेफरन्स मध्ये बघा काजल इज नॉट डिफाईन्ड म्हणतोय. म्हणजे ही व्हॅल्यू तिथे भेटतीये. मग प्रॉब्लेम काय येतोय? लक्षात येते का तुम्हाला? आयडी जी भेटली ती भेटली, आणि ज्या रोला क्लिक करतोय तिकडचा तो हा पण भेटतोय नाव. हे बघा, आता मी याला इन्स्पेक्ट करतो. रिफ्रेश. कन्सोलला गेलो मी. इथे शेवटी आलो. शेवटी या जावा. हे बघा, इथे जावा इज नॉट डिफाईन्ड म्हणतोय. आता हे का होत असेल, याचं कारण असं आहे, कारण आयडी हा जो पार्ट होता तो इंटिजर पार्ट होता. ठीक आहे. आणि हे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या स्ट्रिंग पार्ट आहे. हे एकमेव रिझन असू शकतं. म्हणून आपण काय करू, जेव्हा दुसरा पॅरामीटर पास करतो आहे, तो पॅरामीटर आपण लाईक असा घेऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे हा ऍज अ काय वर्क होईल, स्ट्रिंग. तुम्ही याला रिफ्रेश करतो, चेक करून बघू. रिफ्रेश करू. अपडेट नाही. इथे नाव आहे. नाही, चुकीचे. असं नाही घेते. रीडिंग प्रॉपर्टी आयडी अनकॉट प्रॉमिसेस इन प्रॉमिसेस अनडिफाईन्ड SID. एक आयडी गेट होतोय तर दुसरा का नाही होते, असा प्रॉब्लेम येतोय. इथे चेक करून बघू आपण अजून. याला सिंगल कोट मध्ये पास करता येईल का? आय डोंट नो. सिंगल कोट नाही. थोडस अजून एक वेगळं सगळं ट्राय करावं लागेल. आता फक्त मी ते नाव पास करून बघतो. ठीक आहे. एक व्हॅल्यू तरी घेते का? जनरली याचा फ्लो कशा वेळी करतात त्याचं एक सोल्युशन आहेच अल्टरनेटली, पण त्यासाठी एपीआय पण बनवावं लागेल. आता मी काय करतो, फक्त नाव एक पॅरामीटर पास केलंय आणि तोच पॅरामीटर मी इथे ठेवतो, आणि तीच गोष्ट इथे मी प्रिंट सुद्धा करतो. चला याला चेक करून बघू. रिफ्रेश. इथे आलो. मी याला टिक करतो. अनडिफाईन्ड राम. अनडिफाईन्ड साहिल. की भेटते, त्याची व्हॅल्यू भेटते, पण तो तिथे का सेट होत नाही मग?
व्हॅल्यू तर भेटते. अपडेट अलर्ट्स मध्ये इथे जर व्हॅल्यू भेटली तर तो फंक्शन मध्ये पास व्हायला पाहिजे. ठीक आणि तो पेस्ट पण झाला. जसा हा आयडी पास होत आहे तर तो का पास होत नाही? ठीक आहे, चला आता आयडी तर भेटते ना आपल्याला. आयडी वर आपण एक काम करू. ठीक आहे, सध्या काय करायचं ते बघ. आयडी भेटतोय, आयडी गेट करून टाकू आधी सगळ्यात अगोदर. चला, एक ऑप्शन आहेच आपल्याकडे सध्या. उप्स. हा, आयडी भेटतोय अपडेटला. इथे जाऊ. आयडी आयडी रिफ्रेश करू दे. रिफ्रेश, डिलीटला जा, आयडी. ओके, मग आता आपल्याला करायचं काय? सगळा डेटा तर भेटत नाही पण आयडी भेटतोय. तर आपण सिम्पली काय करूया, हा जो आयडी आहे ह्या आयडीला आपण काय करू, इथे एक अजून एक टेक्स्ट, इथे एक लेबल घेऊन तो आयडी सेट करू. ठीक आहे, आणि याच्यातला फॉर्म मधला जो डेटा आपण चेंज करू आणि तो आयडीच्या अगेन्स्ट अपडेट करायचा. असं अल्टरनेट करतात ठरवलं. कारण फक्त आपल्याला आयडी तर भेटतोय. आता आयडी हा भेटल्यानंतर याच्यात काय व्हॅल्यू चेंज झालं पाहिजे, तो व्हॅल्यू सेट करायचा. ठीक आहे, तो आयडी आपण गेट करून इथे सेट करता येईल. इथे लेबल असेल, एडिट टेक्स्ट असेल, टेक्स्ट व्ह्यू असेल, त्या टेक्स्ट व्ह्यूला सेट करायचा आणि तो व्हॅल्यू रीड पण करता येईल. तुम्हाला इनर HTML चा तो टॅग माहितीच आहे. तो पाहिजे तिथे डेटा तुम्हाला सेट करता येतो. एका मिनिटासाठी मी एक फील्ड बनवतो इथे खाली. पुढे गेला आपला तो फील्ड 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 फॉर्म 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 फॉर्म. जसं तुमचा फर्स्ट नेम वगैरे वगैरे जो पार्ट आहे तसं तुम्ही इथे काय बनवू शकता आयडी साठी. ओके, इथं आयडी मी आयडी लिहितो. आयडीचा आयडीने SID करून टाकतो. ठीक आहे, आता त्या SIDच्या ठिकाणी तुम्हाला तो आयडी सेट करायचा. आज आयडी सेट करून घेऊन उद्या आपण त्याला अपडेट करायचं. ऍटलीस्ट आयडी पर्यंत तरी आलं पाहिजे, म्हणजे इथे आयडी सेट झाला पाहिजे आपला. ठीक आहे, मग मी आता काय करतो, SID ना, अपडेटचं फंक्शन इथे मी इथे करतो डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. ठीक आहे, आयडीचा जो आहे SID डॉट इनर HTML जो पार्ट आहे इथे काय सेट करू आपण, आयडी सेट करतो. ठीक आहे, म्हणजे तो काय होऊन जाईल, सेट होऊन जाईल. 2 मिनिटं फक्त. ठीक आहे, चला. आयडी सेट झालाय. चलो आता चेक करून घेऊ एकदा. बाकीच आपण उद्या करू शकतो. पुढे आपलं कोड 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 आउटपुट रिफ्रेश कर. बघा, जो आयडी आपण क्लिक करू ना अपडेटला, डिलीट तर होईल. आता अपडेट केला मी इथे, हा आयडी इथे सेट झाला पाहिजे. ठीक आहे, नाही आला. इनर HTML इज इक्वल टू दिस. याला आयडी काय दिला होता आपण, SIDच आहे ना.
आयडी चेक करून घ्या परत एकदा. फॉर्म एस-आय-डी तर दिलाय बरोबर. इथे तर सेट झालं पाहिजे. पण ना इथे तो असा सेट होणार नाही. एका मिनिटासाठी मी ना हा आयडी जो आहे, तो इथे लावतो. त्याचं रिझन मी उद्या सांगेल. पण आता फक्त तो आयडी सेट होतोय की नाही ते चेक करू. आलं इथे रिफ्रेश, अपडेट. हे बघा. इथे सेट झाला. जो आयडी तुम्ही अपडेट करणार तो आयडी तिथे सेट होईल. 591,591 जो पण करा तुम्ही. काय हा 579 खाली 579. ठीक आहे. आता आयडी भेटलेला आहे. या आयडीच्या अगेन्स्ट या व्हॅल्यू पण पास करून आपण तिथे एक सेपरेट बटन घेऊ अपडेट. त्या व्हॅल्यू प्लस आयडी पास करून त्याला अपडेट करता येईल. ठीक आहे. आणि हेही ट्राय करू जर आयडी सेट करू शकतो तर ते व्हॅल्यू सेट करू शकतो की नाही. तो आपला अपडेटचा पण होऊन जाईल. पण ते आपण उद्या बघू. नाही ते खूप लेंथी होऊन जाईल. ठीक आहे. आज तुम्हाला सिलेक्ट, डिलीट आणि इन्सर्टचा आणि हे अपडेट बटन कसं ऍड केलं ते बघितलं आपण. उद्या अपडेटचं करून घेऊ म्हणजे पूर्ण क्रूड ऑपरेशन होऊन जाईल.